हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वैभवची दुनिया. आणि ही माझी आजीबाई काय करते काय माहिती. मागं दरवाजा लावते आणि मी पण चाललेली आहे आता शेतावर. आणि ही माझी आजीबाई एकटी घरात आहे, सगळेजण शेतावर गेलेत. ही आमची म्हातारी आणि आमचा पोपट. नाही का म्हातारी, ते एकटे थांबचे रोज सांग ना, एकटेच थांबतो. होय, जरूर मी एकटीच असते. सगळे शेतावर असतात. अगं पण सगळा सोड, काही जून बघा किती. आणि मला मम्मीने शेतावर बोलवलंय. भोर ना डोक्याला बांधायला कपडा सांगला. अजून काय नव्हता सांगितलेलं, आठवं पण नाही काय सांगला आहे का नाही. तर मला शेतावर बोलवलंय कारण आमचा वाल काढायला लावलेला आहे. सो तो वाल आणायचा आहे. त्यामुळे मम्मी बोलली का भोत घेऊन ये, म्हणजे त्याच्यामध्ये वाल टाकून आणायचा आहे. त्याला भोत बोलतात. तर मला सांगितलं कपडा पण घेऊन ये डोक्याला बांधायला, कारण मला भोत घेऊन यायचं आहे. त्यामुळे मी सगळं लाईट्स बीट्स सगळ्या खिडक्या वगैरे बंद करून चाललेली आहे. कारण आजी एकटीच आहे आणि आजी पण बाहेर काम करते. सो घरात कोणीच नाही आहे, म्हणून घरामध्ये काय नुसतं सगळं चालू ठेवायचं. त्यामुळे सगळं बंद करून मी चाललेली आहे शेतावर. आणि शेत पण आमचं काय जवळ नाही आहे, खूप लांब शेत आहे. गावामध्ये शेत आहे आणि आमचं घर जे आहे ते गावाच्या बाहेर आहे. त्यामुळे मला जावं लागतंय आणि मला काय भेटलेलं नाही. सो त्यामुळे मी टावेलच घेतलाय. काय करू मी, तरी मला काहीच भेटत नाही बांधायला डोक्याला. सो तुम्ही पण कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये आणि बघाच. त्याची मला बडबडते पण काय करू. तुला माहिती, तुम्हाला माहिती भोद. म्हातारी बघा, हे डाळी आम्ही तुरीची डाळ जी भरडून आणलेली आहे, तुरी काढल्या आणि तुरीची डाळ भरडून पण आणले. तर तेच माझी आजी आता वालत टाकते आणि हळद आणि तेल लावून ठेवतात नीट व्यवस्थित. भरलेले का गाईज. तर गाईज फायनली मी निघालेली आहे हे भोत घेऊन. याला भोत बोलतात, तुम्हाला मी सांगितलं का भोत घेऊन मला बोलवलंय. सो मी आता निघाली आहे एवढ्या उन्हामध्ये. मला काय वाटत नाही ॲक्च्युली उन्हाचा, पण कसं झालं आहे मला आता सवय झाले का ते ऑफिसमध्ये बसायची. त्यामुळे उन्हामध्ये आता जास्त सवय नाही राहिलेली. बाकी काय नाही मला काय प्रॉब्लेम नाही जायला. सो त्यामुळे मी चालले. आणि मी रस्ता पण विसरले आमच्या गावाच्या शेतात जायचा, पण तरी पण मी थोडं आठवण आहे. मग मी तशीच जाणार आहे आठवत. हां, तर मी तुम्हाला माझा बॅकग्राऊंड दाखवते. हे बघा, या रोड आहे, म्हणजे शेतच ॲक्च्युली. शेतातूनच मी चालले, प्रॉपर रोडवरून नाही चाललेली. शेतातूनच निघून जाईन. एवढं कशाला गावातून चालत एवढा लांबून जा. बैल आहे, आम्ही बैल बोलतो ह्याला, आणि दुसरे काय बोलत असतील आय डोंट नो. मी मागे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं पण असेल, आम्ही इथे कपडे धुवायला यायचो. पण यावर्षी हा खूप लवकर सुकून गेलेला आहे. नाही तर इथे पाणी असायचं, पण यंदा खूप लवकर सुकलं आहे. सो इकडे आम्ही यायचो कपडे धुवायला. आणि आता मीच चालले का तेल काय माहिती. आत्ताशी तर थोडंसं आले मी आणि परत आता तरी मला काय वाटत नाही, पण येताना मला डोक्यावर भोत घेऊन यायचं आहे. सो तो विचार करते. आणि माझ्या अंगात ताकद नाही आहे सध्या, थोडीशी मला विकनेस आलेला आहे. त्यामुळे तोच विचार करते मी कशी का आणेन तो भोत. आणावा लागेल घरी आले तर थोडीफार. मग पप्पांना मदत तरी करायला पाहिजेच. मूग झाला आमचा काढून,
वाल पण घराजवळच्या शेताचा झाला काढून. 1 मिनटं जायचं. खूप प्रयत्नानंतर मी फायनली पोचलेली आहे आमच्या शेतावर. तर हे बघा आमचं शेत. आम्ही दाखवते नीट. हे बघा आमचं गावातलं शेत आहे हे. आणि तिकडे मग पप्पांनी वाल काढून काढून ठेवलेला आहे. आणि तिकडे ते दोघं काढतायत. आजोबा पण आहेत, ते आजोबा सावलीतून काढतात. आणि इकडे मम्मी पप्पा आहेत. आणि वाल काढून झालेला आहे बघा. आणि आमचा शेत आहे. येऊन मस्त अशी बसून गेलेली आहे खुशाल, लाज नसल्यावानी. कारण मी येता येतात थकून गेली आणि मला आता परत वाल घेऊन जायचं आहे. सो त्यामुळे मी बसून घेतलं. मी कशी दिसते मलाच माहीत नाही, कारण पुन्हा मला मी बोलली ना मी आलो. तर आता पप्पा लगेच बांधायला लागलेत भोत. आणि मग आम्ही आता जाऊ घरी. ऊन खूप आहे गाईज, ऊन खूप आहे. पण मी थकले कारण मला बरं नाही आहे, त्यामुळे मी थकली. नाही तर मी एवढी थकली नसते. माझ्या जीवच नाही आहे. आणि मी आणि माझ्या आजीने मूग खाली केला, सो त्याची खाच पण मला लागली. बघा ऊन गाईज, ऊन. एवढंच मला हालत खराब झाली. विचार करा, रोज शेतात जी कामं करतात त्यांची किती हालत खराब होत असेल. त्यामुळे माझ्या मम्मी पप्पांचा विचार करा. सो तुम्ही आता कंटिन्यू व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेनच भोत कसा असतो ते. कारण कोणाकोणाला माहिती नसेल, कारण दुसऱ्याकडे वेगळं बोलत असतील भोदला, पण इकडे वेगळं बोलतात, असं काहीतरी असेल. त्यामुळे मी दाखवेन तुम्हाला. आता तुम्हाला विचार नको पडायला भोद म्हणजे काय, त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि माझा हा व्लॉग आवडला तर प्लीज कमेंट्स करा, सबस्क्राईब करा चॅनल, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. बाकी काहीच करू नका. सबस्क्राईब पण करा. जर डेली व्लॉगिंग पाहिजे असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा की डेली व्लॉग पाहिजे आम्हाला. सो मी डेली व्लॉगिंग पण आणि परत एकदा स्टार्ट करेन डेली व्लॉगिंग. तुम्ही कमेंट केली तर करेन, नाही तर नाही. चला भेटते तुम्हाला नंतर. हे बघा मी घेतलाय डोक्यावर भोद आणि मी चाललेली आहे. सो तुम्हाला मी फक्त दाखवायचं होतं म्हणून मी दाखवलंय. आणि आता मी चालले. मला जास्त शूट नाही करता येते कारण डोक्यावर माझ्या हे एवढं मोठं भलं मोठं आहे. त्यामुळे तुम्हाला तर मी घरी जाऊन भेटते. आणि मग पप्पा पुढे चाललेत आणि मी मागे भोद घेऊन चाललेली आहे. माझं शूट करायला कोण नव्हतं, तर मी विचार केला यांना दोघांना तरी ब्लॉगमध्ये घेते. मी खूप थकले. एवढं मोठं घेऊन जायचं असतं. हे पप्पा घेऊन चालले तेच माझ्या डोक्यावर सुद्धा आहे, तरी मी शूट करते कारण तुम्हाला मला दाखवायचं होतं भूत कशाला बोलतात. त्याचे डोक्यावर आहे त्याला भूत बोलतात आणि ते माझ्यासुद्धा डोक्यावर आहे. ते मी आता घरी पोचणारच आहे. ते गाईज वाल लावून माझी अवस्था तुम्ही बघू शकता कशी अवस्था झाली माझी. आज दुपारी पण वाहत होतो आणि आता संध्याकाळी कधीपासून वाहतो आहे, पण मला टाईम नाही भेटला व्लॉगिंग करायला. सो त्यामुळे मी व्लॉग नाही केली. पण मी विचार केला आता तरी तुमच्याशी बोलते थोडासा वेळ. इकडे बघा पप्पा पण मागे आहेत, मी इकडे आहे, बाकीची मंडळी तिकडे आहे. ती माझ्या एवढं थकवा लागला आहे मला की बोलायला पण जमत नाही आहे. तरी तुमच्यासाठी मी खूप कष्टाने बोलते. ज्या विचित्र दिसते मी अशा अवतारात काम करते, त्यामुळे असा अवतार झाला आहे माझा. नाही तर तुम्ही बोलाल काही ज्या माझे फ्रेंड्स असतील ते बोलतील ही रिअल अशी दिसते आणि आता अशी दिसायला लागली. सो त्यांच्यासाठी एक आहे की मी काम करते, वाल वाहते, त्यामुळे माझा अवतार असा झालेला आहे. थोडंसं ऊन पण आहे त्यामुळे मी नीट दिसत पण नसेल तुम्हाला. तुम्ही प्लीज बघा मला आणि सबस्क्राईब करा गाईस, चॅनल सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला दाखवत नाही आहे मी वाल वाहते ते, पण तुम्ही बोलाल काही नक्की वाहते की नाही की खोटं बोलते. आता माझ्या
तर तिच्यासाठी माझ्याकडे प्रूफ तर नाही आहे, कारण कोण नाही माझ्याकडे शूट करणार, त्यामुळे सो मी तुम्हाला नंतर भेटते. करता करता तर गाईस काम करता करता मला बोरं अशी भेटलेली आहेत झाडावर, तर मी ते बोरंसुद्धा खाते आणि काम पण करते, कारण खूप थकायला झालेलं आहे आता. आणि आता थोडंसंच राहिलं आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. आमच्या गावाकडचं शेत पूर्ण शेतावरचं वाल आम्ही घरी घेऊन टाकलं आहे. तर गाईज मी ते शेतावरून आल्यानंतर काही शूट नाही केलं, कारण मी खूप थकलेली, त्यामुळे मग मी काही शूट नाही केलं. आता पण मी विसरून गेलेली का मी शूटच नाही केलं, तर विचार केला का पटकन थोडंसं काहीतरी शूट करते. काहीच नाही आहे करायला. आणि माझा अवतार बघा, मी अजून फ्रेश झालं आहे फक्त. अशी दिसते मी बसलेली आहे चुलीजवळ. हे बघा इथे भात ठेवला आहे, मम्मीने भात शिजतोय. मम्मी इथे मशीन लावले, मम्मीला आता टाईम भेटला आहे कपडे धुवायला. मशीन आहे त्यामुळे कधी पण लावते ती. तर आता मशीन लावले, कपडे पण धुवायला लावले तिने, आणि इथे जेवण बनवते. मी जस्ट भांडी घासत होती, तर माझी आत्ता दुपारची भांडी होती ती आम्ही सगळे शेतावर गेलेलो, त्यामुळे ती घसायची बाकी राहिलेली. तर आता मी भांडी वगैरे घासून जस्ट बसले. सो विचार केला तुमच्याशी थोड्या वेळ बोलते. आणि इकडे माझं नाही, माझे मम्मी आणि पप्पांचं थोडंसं भांडण झालं आहे, त्यामुळे ते दोघे एकमेकांवर फुगलेत. तर बिचका बंदर बोलतात ना, बिचका बंदर, तो मी आहे सध्यापुरती. आजचा दिवस मी आहे, उद्या ते नॉर्मल होतील दोघं. आज मी आहे त्यामुळे ते नॉर्मल होणार नाही आहेत, उद्या ॲटोमॅटिक नॉर्मल होतील. ना मम्मी ना काय म्हणजे मी एवढं बोलली, मम्मीने ऐकलं नाही, कारण ती मशीन जवळ होती त्यामुळे तिला आवाज नसेल गेला. पण ते बरंच झालं तिने नाही ऐकलेलं. ती व्लॉगमध्ये डायरेक्ट बघेल आणि मग मला काय बोलायचं असेल तर बोलेल. तर काय कू समजत नाही. मी फक्त आता बसते आणि थोडा मोबाईल बघते, अजून काय करू नाही शकत. पण माझी हालत आज खूप खराब झालेली आहे. संडे हा खूप मस्त गेलेला आहे माझा, एकदम भारी संडे गेलेला आहे आजचा. मग ती काय बोलत नाही, आणि पप्पा दोघं पण रागात आहेत. मी तुमच्याशी बोलते. स्वतः तर काहीच करायला नाही आहे सध्या. मग विचार केला का तुमच्याशी बोलून. गाईज प्लीज सबस्क्राईब करा. मी खूप वेळा बोलले आज, तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल, आणि लाईक करा, शेअर करा. तर विचार करते आता काहीच करायला नाही, थोडंसं आजी आजोबांसोबत बोलायला जाते, तिकडे जाऊन जरा बसते,